एव्हरीवन, प्राजक्ताच लाईव्ह ब्लॉगच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर इथे बनते माझी सगळ्यात प्रिय कॉफी. कॉफीशिवाय सकाळची सुरुवात होत नाही नेहमीप्रमाणेच. आणि हे माझं आहे छोटंसं कॉफी मगचं कलेक्शन. तर मला आवडतात हे असे वेगवेगळे कॉफी मग कलेक्ट करायला. तर कुठेही फिरायला गेली, शॉपिंगला गेली, आवडलं तर मी स्वतःसाठी असे कॉफी मग घेत असते विकत. म्हणजे कोणी घेत नाही आपल्यासाठी, तर आपण आपल्याला घ्यायचं असं आहे ते. असं वातावरणही छान होतं आजचं, जास्त काही पाऊस वगैरे नव्हता. तर तयारी केली आणि लगेचच स्कूलला गेली, कारण की आज पॅरेंट्स मीटिंग होती माझ्या स्कूलमध्ये. दोन्ही वेगवेगळ्या बॅचच्या वेगवेगळ्या टायमिंग होते पॅरेंट्स मीटिंगचे. आणि इथे ना ॲक्च्युली मला ना शूट करायला वेळ भेटला नाही. आयदर मी विसरली खरं सांगायचं तर शूट करायला. तर मी आपलं CCTV फुटेजमधनं थोडंसं फुटेज घेतलं आपल्या ब्लॉगसाठी. आणि खूप छान मीटिंग झाली, पॉझिटिव्ह रिस्पॉन्स होता पॅरेंट्सचा. फर्स्ट पॅरेंट्स मीटिंग होती. तर बघूयात आता पुढे वर्ष कसं जातं आहे. आणि 1-2-2.5 तासाची पॅरेंट्स मीटिंग झाल्यानंतर लगेचच आम्ही दीदीच्या स्कूलमध्ये गेलो, कारण की तिथे तिचा युनिफॉर्म वगैरे घ्यायचा होता. आम्ही पूर्ण मे महिना इथे नव्हतो, त्यामुळे तिचे युनिफॉर्म घ्यायचे राहिले होते. आणि तिला इथे तिची मैत्रीण भेटली, तर त्या दोघींचे गप्पा चाललेल्या. बट मला भयंकर भूक लागली होती, कारण की ऑलमोस्ट 2-2.5 वाजत आले होते. तर इथे एक 15-20 नंबर नंतर आमचा नंबर आला. इथे युनिफॉर्म घेऊन झाले, बिलिंग वगैरे झालं. आणि इथे ना कोणत्या तरी ह्या मैदानामध्ये कसला तरी फेस्टिवल लावला होता. बट हे पावसाळ्यात असे हे जत्रा भरवण्याचं काय लॉजिक आहे मला काही कळले नाही. असो, आम्ही घरी आलो, पार्सल मागवलं, जेवलो, कारण की जेवण बनवण्याची ताकद नव्हती. तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.